काल गुजरात येथे गुजरातचे परिवहन तथा गृहमंत्री श्री हर्ष संघवी यांनी मला आमंत्रित केलं होतं आणि गुजरात येथे बस डेपो नसून बस पोर्ट त्यांनी बनवलेले आहेत। 2008 पासून 2015 पर्यंत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये गुजरातचे जे एसटी डेपो होते ते पीपीपी तत्वावर त्या ठिकाणी विकसित केले आणि अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन त्यांनी केलं होतं। या पद्धतीनं मुंबईला मॉल संस्कृती आहे, मॉल असतात तशा पद्धतीनं त्यांनी हे एसटी डेपोचे पूर्णपणे बस डेपो न बोलता बस पोर्ट त्यांनी बनवलेत आणि खूप चांगल्या प्रकारचं नियोजन त्यांचं असल्याकारणाने ते बघायला मी गेलो होतो। त्याचबरोबर अहमदाबाद, गांधीनगर आणि वडोदरा ह्या तिन्ही ठिकाणचे बस डेपो आम्ही बघितले आणि खूप चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं असल्याकारणाने तशीच पद्धती आपल्या महाराष्ट्रातील बस डेपोच्या बाबतीत आपल्याला राबवता येते का या संदर्भात आम्ही आता अभ्यास करतो आणि साधारण 2 महिन्यामध्ये तो अभ्यास पूर्ण होईल आणि निविदा प्रक्रियेला सुरुवात होईल। त्यामुळे गुजरातप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता बस पोर्ट निर्मिती होईल याची खात्री मी ह्या राज्याचा परिवहन मंत्री ह्या नात्याने देत आहे। त्याचबरोबर वडोदरा येथे 15 एप्रिलला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गडकरी साहेबांच्या हस्ते एक पॉट टॅक्सीचं उद्घाटन होणार आहे। 1 किलोमीटरचा ट्रॅक त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे। पीपी तत्वावर एका साऊथ आफ्रिकन कंपनी ती पॉट टॅक्सीचं नियोजन त्या ठिकाणी करते। चांगली जागा त्यांना देण्यात आलेली आहे। वडोदरा ह्या ठिकाणी त्याचंही निरीक्षण केलं, जवळजवळ 70 ते 80% काम त्यांचं पूर्ण झालेलं आहे। MMR क्षेत्रामध्ये जी वाढती लोकसंख्या आहे त्याला जर कुठे आळा घालायचं असेल आणि जमिनीवरची वाहतूक जर तुम्हाला कमी करायची असेल तर हवेतील वाहतुकीशिवाय पर्याय नाही, म्हणून पॉट टॅक्सीचा सुद्धा पर्याय आपण MMR क्षेत्रामध्ये राबवतोय आणि तशा पद्धतीच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी MMRDAला दिलेले, जेणेकरून आसिम गुप्ता साहेब त्याचे मुख्य राहतील आणि त्यांच्या माध्यमातून हे सर्वेक्षण होईल आणि तो प्रकल्प अहवाल तयार झाल्यानंतर काम MMRDAच्या माध्यमातून करायचं की परिवहन खात्याच्या माध्यमातून करायचा असा निर्णय होईल। त्यामुळे पॉट टॅक्सीला सुद्धा पर्याय आणि रोपवे आणि पॉट टॅक्सी ह्या हवेतील वाहतुकीला पर्याय भविष्यामध्ये MMR क्षेत्रामध्ये आम्ही देणार आहोत। त्यामुळे कालचा जो दौरा आहे तो अतिशय यशस्वी झालेला आहे। अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन गुजरात राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आम्हाला जी माहिती अपेक्षित होती ती माहिती त्यांनी दिलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे की आजूबाजूच्या राज्यातील ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचं तुम्ही अभ्यास करा आणि ते आपल्या राज्यामध्ये कशा प्रकारे आणता येईल याचं नियोजन करावं। त्यानुसार हा दौरा आम्ही आयोजित केला होता आणि त्या दौऱ्याला चांगला प्रतिसाद लाभला। भाडेवाढ झाली आहे परंतु सर एसटीची भाडेवाढ झाली आहे परंतु एसटीची भाडेवाढ झाल्यानंतर मात्र प्रवासी संख्या जी आहे ती घटलेली असल्याचं काही प्रमाणामध्ये प्रवासी संख्या कमी जास्त ही होतच असते, परंतु प्रवासी संख्या कशी वाढेल यासाठी आम्ही नवीन बसेस आता येतोय 2600 बसेस या आमच्या 3 ते 4 महिन्यामध्ये राज्यामध्ये विविध बस डेपोला आम्ही देतोय। प्रत्येक जिल्ह्यामध्ये 50 बस याप्रमाणे आम्ही ती विभागणी सुद्धा करतो आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते बसेस द्यायला सुरुवातही आम्ही केलेली आहे आणि त्याचबरोबर 3000 नवीन बसेस ह्याच वर्षामध्ये परिवहन सेवेमध्ये दाखल होतील, म्हणजे ह्या 2600 बसेस आणि त्याचबरोबर अजून 3000 नवीन बसेस अशा जवळजवळ आम्ही 5600 बसेस ह्याच 2025 या वर्षात आम्ही देणार आहोत आणि त्याचबरोबर दर वर्षाला 5000 अशी पंचवार्षिक योजना सुद्धा एसटी महामंडळानं आखलेली आहे आणि अजितदादा पवारांच्या खात्यानं सुद्धा त्याला अतिशय चांगल्या प्रकारची अनुमती दिलेली असल्याकारणाने तो प्रकल्प आम्ही आणणार। त्याचा प्रस्ताव तयार झाल्यानंतर आम्ही तुमच्या समोर ती माहिती देऊ। तुम्ही इकडे बेस्ट वाढवण्याचा प्रयत्न करता आहात, मात्र दुसरीकडे पीएफचे पैसे आहेत ते नाही, ही वस्तुस्थिती आहे बघा। काही कार्यकाळामध्ये आता ही वस्तुस्थिती निर्माण झालेली आहे की भाडेवाढ आता केल्यानंतर थोडीशी एसटीची परिस्थिती सुधारते, परंतु आजपर्यंत पीएफचे पैसे किंवा इतर जे कर्मचाऱ्यांचे पैसे त्याचा वापर हा कर्मचाऱ्यांच्या पगारावर होत असल्याकारणाने ती परिस्थिती निर्माण झालेली आहे। परंतु अर्थ खात्याकडे आणि माननीय अजितदादा पवारांकडे आम्ही मागणी केलेली आहे की जी जुनी देणी आहे जवळजवळ 2500हून जास्त पैसे हे कर्मचाऱ्यांचे आहेत जे बँकेमध्ये अद्यापपर्यंत भरले गेलेले नाही, ते लवकरात लवकर मार्च पूर्वी आम्हाला अर्थ खात्याने द्यावेत अशी आम्ही मागणी केली। तुळजापूरच नव्हे तर धाराशिव जिल्ह्यामध्ये
फार मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्सचा व्यापार करणारी मंडळी कार्यान्वित आहे. जी मंडळी ह्या शहरी भागामध्ये होती तीच ह्या ग्रामीण भागामध्ये जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली. आणि मी उद्या 20 तारखेला तुळजापूरच्या पुजाऱ्यांबरोबर आणि तिथल्या एसपींबरोबर एक बैठक आयोजित केलेली आहे देवस्थान मंदिराच्याच कार्यालयामध्ये. त्यामुळे त्या संदर्भातला निर्णय होईल. परंतु ह्या राज्यामध्ये ड्रग्स माफिया आहेत, त्यांना भुई सपाट करण्याचं काम किंवा त्यांना संपवण्याचं काम राज्यातील पोलीस यंत्रणा करण्याचा प्रयत्न करते आहे. आणि त्या माध्यमातून ह्या ग्रामीण भागामध्ये हे लोन कसे कमी होतील किंवा कसे मोठ्या प्रमाणात जे गेलेलं आहे त्याला नायनाट कसा करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो. नाही आम्ही पूर्ण 580 जे बस डेपो आहे राज्यातले त्या एकत्र करणार आहोत. त्याचबरोबर काय होतं की PPP तत्वावर करत असताना शहरी भागातील जे चांगले मोक्याचे भूखंड आहेत त्याचाच विकास करण्याचा प्रयत्न विकासक करत असतात. त्यामुळे मी एक वेगळा निर्णय घेतलेला आहे की शहरी भागातील मोठे भूखंड, त्याचबरोबर तालुका लेवलचा एक भूखंड आणि ग्रामीण लेवलचा एक भूखंड असे 3 जणांचं पॅकेज आम्ही करणार आहोत. जेणेकरून शहरी भागामध्ये ग्रामीण भागामध्ये आणि तालुका लेवलचे तिन्ही भूखंड एकत्रित करून त्या विकासकाला विकास करावा लागेल. नाहीतर शहरी भागातील भूखंडाचा विकास होईल आणि ग्रामीण आणि तालुका लेवलचे जे भूखंड आहेत ते तसेच राहतील, त्यांना त्या संस्कृतीचा लाभ होणार नाही. त्यामुळे ही एकत्रितपणे जो पॅकेजला प्रतिसाद देईल आणि जास्तीत जास्त उत्पन्न हे MSRTCचं होईल त्याच विकासकाला आम्ही ते डेव्हलप करायला जागा देणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.